नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या रेड डायमंडच्या प्लॉटमध्ये आहे. जो प्लॉट आपण जानेवारी छटणी करून बाहेर धरलेला होता आणि जास्त टेम्परेचरमुळे फेल गेला. तर त्यामुळे आपण आता 1 महिना रेस्ट देऊन त्याची दुबार छटणी केलेली आहे. म्हणजे 1 महिना रेस्ट नंतरनं व्यवस्थित तानावरती सोडली आणि नंतरनं त्याचा पुन्हा भार धरलेला आहे. तर हा भार आता मे एंडची छटणी आहे. तर आता 7 ते 8 दिवस छटणी करून झालेले आहेत. तर आपला भार फेल का झाला, ते कशामुळे झाले, तर ह्याच्या आधी आपल्या चॅनलवरती आपण पूर्ण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे. ते तुम्ही आपल्या पेजवरती जाऊन ते बघू शकता. तर आता इथून पुढचे नियोजन कसे राहील, तर रेग्युलर भार एप्रिल ते मेच्या छटणी राहतात. तर रेडमध्ये टेम्परेचरमुळे शेटिंगचा त्रास होतो, त्यामुळे बरेच शेतकरी रिस्क घेत नाहीत आणि एप्रिल किंवा मे नंतरच्या छटण्या व्यवस्थित राहतात. तर शेतकरी मित्रांनो, आपण व्यवस्थित छटणी केलेली आहे आणि जो भार फेल गेलेला आहे त्याचा आपल्याला असा फायदा झालेला आहे की त्या भाराच्या ज्या आपण ब्रेंच तयार केल्या, ज्या काड्या तयार केल्या, त्याच्या आपण काड्या ह्यात आता व्यवस्थित कट मारून घेतलेल्या आहेत. तर 2-3 डोळ्यांवरती आपण त्या काड्या कट मारलेल्या आहेत. म्हणजे असा फायदा झाला त्याचा की आपल्याला नवीन ब्रेंचेस आणखी झाडावरती ब्रेंचची संख्या, फांद्यांची संख्या जास्त वाढली. तर त्यामुळे इथून पुढे आपल्याला फुटवे भरपूर गावतील आणि मालाचं टनेजही वाढू शकतं. तर बघू शकता आता फुटवे चांगल्यापैकी फुटायला लागलेले आहेत. 7 ते 8 दिवस झाले छटणी करून आपल्याला. तर आता फुटवे चांगल्यापैकी निघालेले आहेत. तर त्यासाठी आपण स्प्रे घेणार आहोत. तर स्प्रे छटणीनंतरनं 2 ते 4 दिवसात आपण काय घेतला पाहिजे, तर कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेतला पाहिजे आणि खालूनही 12-61 आणि मायक्रोन्यूटन गेलं पाहिजे, किंवा 19-19-19 आणि मायक्रोन्यूटन हे तुम्ही देऊ शकता, जेणेकरून झाडामधील फुटवेही चांगले होतील. आणि वरून जे कीटकनाशक बुरशीनाशक स्प्रे घेणार आहोत ते आता पावसाचे दिवस आहेत, पाऊस येतोय जातोय, तर ज्या कट मारलेल्या काड्या आहेत त्या काडीला बुरशी लागू नये. आणि बुरशी जर लागली तर ती तोंडाकडून काडी सडू शकते आणि वरील आपल्याला जे वरचे 2 डोळे आहेत ते निकामी होऊ शकतात. त्यामुळे बुरशीनाशकाची गरज असते. आणि कीटकनाशक जे नवीन फुटवे फुटलेले आहेत, तर चिलटं वगैरे किंवा आळी कवळ्या कोंबांना खाऊ शकते, त्यासाठी कीटकनाशक ही गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण हमला 200 लिटर बॅलरसाठी 500 ml वापरलेला आहे. आणि त्यामध्ये बुरशीनाशक मर्जर, सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट फंगिसाईड, तर हे दोन्ही कॉम्बिनेशन आपण स्प्रे घेतलेला आहे. तर त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो. आणि इथून पुढे आपण आपल्या रेड डायमंड किंवा इतर बागांमध्ये कोणती ट्रीटमेंट देतो, कधी बार धरतो, आपण त्याच्यावरती काय उपाययोजना करतो, कोणत्या अडचणी येतात, ह्याच्यावरती व्हिडिओ बनवत राहणार आहोत. तर असेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळावी ह्यासाठी तुम्ही आम्हाला आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, बागाची अशीच काळजी घेत चला. आणि बाग बघू शकता ट्रेलेस पद्धतीवरती आपली बाग आहे आणि असंच प्रयोग करत राहू आणि त्यातून शिकत राहू. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.